ये अरे बाईक टाकायची तुम्ही येऊन येईन तीन तीन त्यानंतर येईन. ओके या या ना भाऊ असं या एक मिनिट. शिंदे साहेब, आज तुम्ही विभागीय आयुक्तांची भेट घेतली, निवेदन दिले, काय मागणी आहे तुमची आणि त्यांनी काय आश्वासन दिलं? भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे आज विभागीय आयुक्त कार्यालयांना आणि विभागीय आयुक्त साहेब यांना परभणी येथील जी घटना घडलेली आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं संविधान जे आहे, त्या संविधानाची जी अवहेलना प्रकार जो घडलेला आहे, त्या संबंधित मान्य आम्ही त्या पुरुषाच्या मागे कोणीतरी दुसरा हात असू शकतो, म्हणून आम्ही CBI मार्फत त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे असं आज आम्ही माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदनाद्वारे कळवलेलं आहे. आणि त्यांनी तसं आश्वासित केलं की तुमचं निवेदन जे आहे हे ताबडतोब आम्ही गृहमंत्रालयाला फॉरवर्ड करू. साहेब, सध्या गृहमंत्री आपल्याकडे नाही आणि गृह मंत्रालयाला आपलं निवेदन फॉरवर्ड होतं. सचिव आहेत, शासन म्हणून सचिव असतात. आपलं पुढचं पाऊल काय असणार? कारण की यामुळे दोन समाजात दरी निर्माण होतीये. पण भाजपवर असा आरोप होतो का यामागे भाजपचा हात आहे? बीडचं प्रकरण दाबण्यासाठी भाजपने हे प्रकरण केलेलं आहे का? असं काही नाही प्रकार. हा प्रकार जो आहे अतिशय निंदनीय आहे परभणीचा झालेला. त्या संबंधित आमच्या पक्षाच्या तर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि योग्य ती कारवाई होईल असं विभागीय आयुक्तांनी कळवलेलं आहे. धन्यवाद. आपलं नाव? लक्ष्मण शिंदे, अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष.